तुमची साबुदाण्याची खिचडी नेहमी चिकट होते का? मग ही एक टिप अजिबात मिस करू नका। साबुदाण्याची खिचडी मोकळी आणि दाणेदार हवी असेल तर खालील टिप फॉलो करा। साबुदाणा आधी 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्या। भिजवताना त्यात थोडासा लिंबाचा रस आणि चिमूटभर साखर घाला। साबुदाण्याच्या प्रकारानुसार ते 3 ते 5 तास भिजू द्या। शेंगदाणे आधी भाजून त्याचा जाडसर कूट करून ठेवा। आता तेलात फक्त जिऱ्याची फोडणी द्या। त्यात हिरवी मिरची आणि बटाटे घालून छान शिजवा। नंतर भिजलेला साबुदाणा आणि मीठ घालून हलक्या हाताने परता। आता सर्वात महत्त्वाची टिप, वरून शेंगदाण्याचं कूट घाला। यामुळे साबुदाणा एकदम मोकळा राहतो आणि चिकट होत नाही। शेवटी झाकण ठेवून मंद आचेवर 10 मिनिटे शिजवा। बस तयार आहे एकदम मस्त मोकळी आणि स्वादिष्ट साबुदाण्याची खिचडी। अशाच छान छान सावजी किचन टिप बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि